हॅलो. आपण आज लाईव्ह म्हणलं, इतके छान छान आपल्याला सोफा कव्हर झाले की म्हणलं एक लाईव्ह करून टाकू. काही लोक जे नवीन आपल्याला जे आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांनाही सोफा कव्हर म्हणजे काय हे कळेल. कारण का युजली सोफा कव्हर म्हणल्यानंतर लोकांच्या डोक्यात आयडिया असते की पूर्ण सोफा कव्हर होणार म्हणजे इलास्टिक वालं. तर मी फक्त आज दाखवणार की आपल्याकडे सोफा कव्हरचा म्हणजे प्रकार काय आहे. तर बेसिकली सोफा कव्हर मध्ये तुम्ही हे बघताय सगळ्याचे तागे असतात. म्हणजे आता तुम्हाला एक दाखवते. हा तागा एक 50-60 पीसेसचा सलग तागा असतो. आणि साधारणपणे ह्याचे मेजरमेंट्स असतात 23 इंचेस बाय 27 इंचेस. आणि आता जो आपल्याकडे आलेला आहे नवीन तागा, तर तो आहे 30 इंचेस बाय 24 इंचेस. हा जरा एक मोठा एक तागा आलेला आहे की ज्यांचा जरी सोफा थोडासा लांब असेल लेंथ वाईज, तर त्यांना तो लेंथ नाही सॉरी विड्थ वाईज त्यांना तो होऊ शकतो. तर हा जो आहे हा ज्यूटचा आहे. आणि हा पण अँटीस्किड असतो, जाड असतो, हलत नाही. युजली आपलं कसं असतं की 3+2, 3+2 आणि दोन एक एक खुर्च्या. तर ते कसं आपण करतो की सलग 3 पीसेस आपण घेतो. असे सलग 3 पीसेस. हा सलग पीस असतो 50 ह्याचा की ना, इथून धर. हा 50 तागा म्हणजे 50 पीसेसचा पूर्ण तागा असतो. तर आपण आणि मागे ह्याला परफोरेशन असतं इकडे. हे बघा, बघू शकत असेल इथे मागे परफोरेशन आहे. इथे आपण कापू शकतो आणि कापल्यावर परत शिवायची गरज नसते त्याला. आणि मग सलग 3 पीस एकत्र दिसतात. तर असंच आपण 3 पीस म्हणा, ज्यांना हवेत की 2 पीस, तर मग 2 पीस आपण कापून देऊ शकतो. खुर्चीवर आपल्या चेअरवर म्हणजे 1 पीस लागतो खाली, 1 पीस लागतो वर. तर तुम्ही असा 1 पीस आपण सिंगल सिंगल पीस कापून देऊ शकतो. तर ही झालं की कसं आपण सोफ्यावर घालू शकतो. आता बघूयात यातले काय काय आलेत ते नवीन प्रिंट्स आपण बघूयात. तर हे आहेत ज्यूटचे. छान बघा, जाड आहेत, हलत नाहीत. आणि कधी कधी असे जरी नाही मावले खुर्चीवर, तरी आपल्या मागे जे उशा असतात ना, समज इथे आता उशी, हा सोफा आहे, असं टाकायचं इकडे सोफ्यावर. आणि मागे उशी असते, थोडं पुढे घेऊन जरी खोचलं ना साईडनी, दोन्ही साईडनी खोचलं तर आपला हलत नाही अजिबात सोफा कव्हर. युजली लोक मागे खोचतात सोफ्याच्या, तसं न करता दोन साईडला खोचायचं म्हणजे छान बसतो आणि हलत नाही. तर हा जो मोठा साईज आहे त्यात आपल्याकडे आता ज्यूटमध्ये, मस्त जाड ज्यूटमध्ये ग्रीन कलर आलेला आहे. त्याच्यानंतर हा एक रस्ट रस्ट पिंक असं म्हणजे आहे तो कलर. डार्कच आहे, गाजरी रंग म्हणू शकतो आपण. त्यानंतर हा छान ब्लू कलर आलेला आहे. हा ग्रे कलर आहे. हा तर खूप छान दिसतो. हा कुठल्याही सोफ्यावर छान मॅच होऊ शकतो. हा असा एकदम व्हाईट क्रीम कलर आहे. आणि हा आहे लाईट ग्रे कलर. आणि हा आहे डार्क ब्राऊन कलर. तर आपल्याकडे एवढे कलर्स आहेत. आणि हे सगळे जे आहेत हे सगळे मशीन वॉशेबल आहेत. तुम्ही दररोज जर धुतलेत तरी ह्यांना काही होत नाही, ना फेड होतो ना काही होतं. आणि त्याच्यानंतर थोडेसे आता जे आलेत दुसरे ते पण दाखवते. छान लेस आहे ह्याला इकडे. आणि हे पण मशीन वॉशेबलच आहेत. आपल्या सोफा कव्हर्सची रेंज चालू होते ₹250 पर पीस. तर हे आहेत सोफा कव्हर्स. तर ह्याला इथे छान लेसचं डिझाईन आहे, म्हणजे लेस आहे इकडे. आणि हे पण मशीन वॉशेबल. ही पूर्ण लेस शिवून टाकलेली आहे. तर ह्यात आहे ब्राऊन कलर. त्याच्यानंतर हा स्लेट ग्रे कलर आहे. असा ऑफ व्हाईट कलर आहे. त्याच्यानंतर बेज कलर आहे. आणि हा क्रीम कलर आहे. तर ह्यात आपल्याकडे एवढे कलर्स आहेत. हेही मशीन वॉशेबल आहे. आणि हे सगळे हलत नाहीत. अँटीस्किड म्हणजे आता तुम्हाला अँटीस्किडचा प्रकार दाखवते. हे ज्यूटचे वेगळा प्रकार आहे. आणि हे अँटीस्किड आहे, म्हणजे ह्याच्या मागे तुम्ही बघत असाल थोडंसं स्टिकी प्लास्टिक असतं. आणि हे तर बघून लोकांना असं विचारतो की जर लेदर सोफा असेल तर लेदरचं लेदर खराब होतं का, तर अजिबात खराब होत नाही. तेही छान राहतं, काहीही होत नाही. आम्ही एवढे विकले आतापर्यंत. आणि स्वतःला पण मला अनुभव आहे, अजिबात नाही. मी पण वापरते आणि मशीन वॉश करते, काहीच त्याला होत नाही. तर ह्यात ग्रे कलर आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे बेज कलर आहे. तर ह्याचेही म्हणजे मी दाखवते बघा, हे पूर्ण तागे आहेत आपल्याकडे. म्हणजे असं पूर्ण 50 ते 60 पीसेसचे सगळे तागे आहेत. म्हणजे तुम्हाला असं आली रेंज. तर एल शेप सोफा असेल तर मग 4+3 तुम्ही असे हे ठेवू शकता. तो एक आधी 4चा एक पीस कट करायचा, सलग पीस कट करायचा, 3 सलग पीस कट करायचा आणि 4+3 असं एल शेप सोफ्यावर तुम्ही वापरू शकता. यात भरपूर आपण काय काय वेगवेगळे मेजरमेंट, तुम्हाला फक्त आमच्याकडे तुम्ही याल तेव्हा तुमचं सोफ्याची लेंथ आणि विड्थ एवढंच तुम्हाला घेऊन यायचं असतं. त्या हिशोबाने आपण ते कॅल्क्युलेट करून आपण तुम्हाला देऊ शकतो.
ह्याचं असं की कुठल्याही सोफ्याला हे होतातच. हे बघा, यात आपल्याकडे असं जॅकार्डचं पण आहे, हेही फार प्रिटी दिसतं. त्याच्यानंतर क्विल्टेड प्रकार आहे विथ लेस आपल्याकडे. आता जे अवेलेबल आहेत ते मी तुम्हाला दाखवते. सगळे आता जे तागे आपल्याकडे अवेलेबल ते मी तुम्हाला सगळे दाखवते. त्याच्यानंतर असं ग्रे आणि मध्ये त्याला एक लोगो आहे, हे पण खूप छान दिसतं. आपण जे मध्ये जॅकार्डचं बघितलं त्यात हा ग्रे ने ऑफ व्हाईट आणि असं ऑरेंज डिझाईन असलेला आहे. त्याच्यानंतर थोडा गोल्डन प्रिंट एम्बॉस केलेला पण आहे, त्यात ग्रे आहे आपल्याकडे, ब्लू पण आहे, त्यात ग्रे, ब्लू आणि पिंक हे 3 कलर्स आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर अजून एम्ब्रॉयडरी केलेला डार्क ग्रे कलर आहे. ह्याला खाली त्यांनी छान असं पायपिन आणि असं हे करून दिलेलं आहे, खूप छान. हा, चुणी पॅटर्न आहे, खूप छान आहे हा पण. त्याच्यानंतर काही लोकांना प्लेन नको असतात, प्रिंटेड हवे असतात, तर प्रिंटेड मध्ये पण आपल्याकडे आहे. ह्यातही आपल्याकडे कलर आहेत ना वैशाली? ह्यातही कलर आणि कॉम्बिनेशन आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर परत आता आलेला आहे जॅकार्ड मधला एक ऑफ व्हाईट आणि त्याचं ग्रे कॉम्बिनेशन आहे. हे सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत आता. मगाशी जसं मी तुम्हाला म्हणलं की ते गोल्डन एम्बॉस वाला आहे, ते पिंक कलर मध्ये आहे. हा जो आहे तो क्विल्टेड आहे आणि त्याच्यावर एम्ब्रॉयडरी केलेली आहे मध्ये मध्ये. हा एक खूप छान दिसतो. आणि ऑफ व्हाईट सोफा असेल त्याच्यावर सगळं आपण कॉन्ट्रास्टही करू शकतो. काही लोकांना वर वेगळं खालती वेगळं असं पण घेतात, पण आम्ही युजली सांगतो की त्यांना तुम्ही एकाच कलर टोन मध्ये घ्या की ते छान दिसतो सोफा. नंतर आपल्याकडे सिल्वर एम्बॉस केलेला पण आहे, हाही खूपच मस्त आहे. त्याच्यानंतर फक्त बॉर्डर पॅटर्न पण आहे, हाही खूप छान दिसतो. आपण जो सिल्वर एम्बॉस म्हणतो त्यात ब्लू कलर पण आहे. आपण ग्रे बघितला, त्यात ब्लू कलर पण आहे. त्याच्यानंतर हा मगाशी दाखवला असा गोल्डन एम्बॉस मधला ग्रे, आणि हा थोडा असा पॅटर्न वेगळा यायचा, ह्याच्यावर थोडं असं लाईन्स आणि असं होतं, यात थोडीशी फुलं टाइप्स आहे, हाही खूप छान दिसतो. आणि आता ज्यांना फक्त सेल्फ सेल्फ प्रिंट हवं असं तर तसं पण आहे, म्हणजे सिंगल कलर पण त्याच्यावर सेल्फ प्रिंट, हे पण खूप छान आहेत. यात कलर्स आहेत ना आपल्याकडे, ऑफ व्हाईट आहे, नंतर हा मरून आहे, ग्रे आहे, हा थोडासा ग्रे ब्राऊन आहे, आणि हा बेज आहे. त्यानंतर आपल्याकडे हे ज्यूट पॅटर्न मधला आहे, तो पण आहे थोडासा क्रीम क्रीम कलर मध्ये आहे हा. त्यानंतर हे पण खूप फेस्टिव्ह लुक देणारे आहेत. हे बघा, याचं कापडही खूप सुंदर आहे. छान असं इथे अनइवन असं सिल्वर कलरचं प्रिंट आहे, आणि खाली पूर्ण लेस आहे, पण हे तरी पण मशीन कलर मध्ये आहे, हाही खूप छान आहे. हे बघा, हा असा वेगळा वेगळा दिसतो. त्यानंतर अँटी स्किड मध्ये हा नुसता ग्रे आहे. त्यानंतर ऑफ व्हाईट नाही, सॉरी, हा ग्रे आहे. ह्यात ऑफ व्हाईट पण आहे ना, ऑफ व्हाईट आहे ह्या डिझाईन मध्ये आपल्याकडे. ऑफ व्हाईट आहे, ब्लू आहे, ग्रे आहे, आणि डार्क ग्रे पण आहे. तर हे तर आपण सोफा कवर्स बघितले. आपल्याकडे मॅचिंग तुम्ही सोफा कव्हर बरोबर कुशन कवर्स पण मिळणार तुम्हाला, 16x16, 12x12, लंबर पिलोज. आणि मी एकदा फक्त मध्ये आमचा फोन नंबर आणि ऍड्रेस सांगते. द होम लिनन स्टुडिओ आहे, तर हे आहे आपल्या कोथरूड पौड रोड मध्ये. तुम्ही गुगल मॅप्सवर जरी होम लिनन स्टुडिओ किंवा होम लिनन पुणे असं टाकलं तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोचाल. आणि आमचा फोन नंबर आहे 9921193681. हा होम लिननचा नंबर आहे हा. आणि आमचं स्टोअर दररोज 10 ते 8 चालू असतं, सुट्टी नसते, तुम्ही कधीही ड्रॉप इन करू शकता. आणि आमचा दुसरा फोन नंबर पण मी सांगते, 9822088332. ह्याच्यावर तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. आणि अजून एक म्हणजे हे आमचं आयडियल कॉलनी मेट्रो स्टेशनच्या जवळ आहे, अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे. त्यामुळे तुम्हाला तसं कम्युनिकेशनसाठी ते पण चांगलं आहे. आणि तुमची कुठलीही ऍड्रेस तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही नक्की मला फोन करून विचारू शकता. आता आपण बघूयात, परत वळूयात आपल्या लाईव्हच्या ह्याच्याकडे. तर हे आपण बघितलं सोफा कवर्स, आणि ह्याच्याबरोबर आपल्याकडे मॅचिंग म्हणजे कुशन कवर्स कसे आहेत, तर अगदी सिम्पल कॉटनचे पण आहेत. हा एक दाखवूया, म्हणजे दुसरे एक पॅटर्न काढूया. हा आहे ब्लॉक प्रिंट मधला,
हा कॅनव्हसच्या कापडावर केलेला आहे ब्लॉक प्रिंट. हे खूप छान दिसतं. हे मशीन वॉशेबल असतं. हँडब्लॉक असल्यामुळे कलर्स ब्लीड होत नाहीत. वर्क मध्येही आहेत. एम्ब्रॉयडरी केलेलं आहे. पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे आणि अगेन मशीन वॉशेबल आहेत. त्यामुळे ह्या तुम्ही बघतात एवढे 16x16, 12x12. मी तुम्हाला एक दाखव, 12x12 पण दाखव आणि 12x18 दाखव. म्हणजे आपल्याकडे साईज सांगते. हा एक 16x16, 16x16 इंचेस. त्याच्यानंतर हा आहे 12x18 इंचेस. एक मिनिट हा दाखवते. हा आहे 12x18 इंचेस. त्याच्यानंतर हा आहे 12x12 इंचेस. हा आहे 12x12 इंचेस. असं आपल्याकडे ह्यात भरपूर व्हरायटी आहे. कॉटन मध्ये आहे, अनोखी प्रिंट मध्ये आहे, अनोखीचे आपल्याकडे कुशन कव्हर्स आहेत, सिल्क मध्ये आहेत. सिल्कचे आता प्लेन आपल्याकडे खूप छान आलेले आहेत कलर्स. त्याच्यानंतर लिनन मध्ये आहेत आपल्याकडे. हा कलर्स दाखवत 2-3 अजून दाखवू शकतात कलर्स. हे ना आपल्याकडे सिल्क कुशन्स आहेत. खादी असे खादी सिल्क आहे हे. हे तुम्ही प्लेन असल्यामुळे कशावरही मॅच करू शकता. म्हणजे आता ह्याच्यावर पण आपण काय काय कॉन्ट्रास्ट मध्ये हे लावून ठेवू शकतो. म्हणजे भरपूरच ऑप्शन आहेत आता सध्या आलेले. आणि हे सिल्कचे जे कुशन कव्हर्स आहेत प्लेन कलर्स मध्ये, ते आपल्याकडे तिन्ही साईज मध्ये अवेलेबल आहेत. 16x16, 12x12 आणि 12x18. ते लंबर पण दाखव. एक चंदा माझ्याकडे हे पण दे ग, ते गोल. आता तर हे फार छान आलेत. बोहो पॅटर्न, त्याच्यावर एम्ब्रॉयडरी केलेली आहे. तर हे पण आपल्याकडे कुशन कव्हर्स आहेत. त्यातल्या पण डिझाईन्स काही बघूयात. हा आता एक राऊंड कुशन आहे हे. यात आपल्याला 12x12 आणि 16x16 हे 2 साईज आहेत. आणि ह्याच्या आतमध्ये ऍक्च्युली आपली ना चौकोन उशी घातली तरी पण ते छान दिसतं. कारण का गोल उशी प्रत्येकाकडे नसते. त्यानंतर हे 12x18 मध्ये पण फार सुंदर प्रिंट आहे. खूपच छान आहे. ह्यात आपल्याकडे अनेक म्हणजे डिझाईन्स आहेत, भरपूर डिझाईन्स आहेत. त्याच्यानंतर नॉर्मल बोहो मध्ये पण आहे. नॉर्मल बोहो मध्ये पण आहे. मला एक लंबर दाखव ग. तो पण छान आहे. कुशन कव्हर्स मध्ये मला पॅचवर्क वाले पण दाखव. कुशन कव्हर्स मध्ये आपल्याकडे एक मिनिट हा फक्त दाखवते. कुशन कव्हर मध्ये आपल्याकडे पॅचवर्क मध्ये असे कुशन कव्हर्स आहेत. छान एथनिक लुक देतात. आणि यात कलर्स आहेत. पिंक आहे, हा ब्लू आहे, ऑरेंज आहे, ग्रीन आहे, ग्रीन पण आहे. मला लंबर दे ग. आणि ग्रीन आहे. लंबर दिलाय नाही, एम्ब्रॉयडरी वाली. आणि ब्लॅक पण आहे. हे सगळे खूप छान दिसतात. ऍक्च्युअली तुम्ही आमच्या स्टोअर मध्ये आलात की तुम्हाला कळेल की आम्ही हे ऍज अ वॉल हँगिंग पण लावलेलं आहे. खूप छान दिसतं. आता आपण बघूयात एक लंबर मधलं एम्ब्रॉयडर्ड हे लंबर पिलो. खाली गेली आहे का ती? कुठल्या आहे? त्यातही भरपूर आपल्याकडे डिझाईन्स आता अवेलेबल आहेत लंबर मध्ये. ह्या आहेत लंबर पिलोज. तर ह्या लंबर पिलोज बरोबर तुम्हाला ह्याच्याच आकाराची एक कुशन येते. ती पण ह्याच प्राइस मध्ये इन्क्लुडेड असते. आणि हे सगळे आम्ही सांगतो की ड्रायक्लीन करा. बाकी सगळं मशीन वॉशेबल आहे, पण हे ड्रायक्लीन करा. कारण का हे इतकं छान ज्यूट आहे आणि सगळे एम्ब्रॉयडरी आहे. तर आता त्यासाठी आम्ही फर्स्ट वॉश ह्याला ड्रायक्लीन सांगतो, नंतर तुम्ही मशीन वॉश करू शकता. तर हे आपण सगळे प्रकार बघितले. आपण आज एक लाईव्ह मी म्हणलं की इतके छान छान आता आपल्याकडे प्रकार आलेत सोफा कव्हर्स मध्ये, तर ते थोडेसे दाखवू शकतो. सगळं दाखवणं अवघड असतं कारण का गर्दी पण असते. तर आपण आज बघितले सोफा कव्हर्स, कुशन कव्हर्स, लंबर पिलोज, बोहो मधले कुशन्स, सिल्क मधले कुशन्स. तर हे सगळं नक्की शॉप करायला भेटूयात द होम लिनन स्टुडिओ मध्ये. थँक्यू सो मच.